आज या ठिकाणावर आंबेडकरी चळवळीतील एक उमदा युवा नेतृत्व भीमरावजी भोगतरे यांनी म्हणजे दरवर्षी विश्ववंदनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने पाणी वाटपाचा कार्यक्रम ते सातत्यानं ठेवत असतात, अन्नदान करत असतात। यावर्षी पाणी वाटप असेल, अन्नदान असेल, त्याच्यानंतर आपण पाहतोय पाठीमागे बॅचेसचे मोफत वाटप, त्याच्यानंतर पत्रकार बांधवांचा सन्मान असेल, त्यानंतर जे काही शासकीय सेवेत नवीन नोकरीला लागलेले आहेत अशांचा सन्मान असेल, आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या नेत्यांचा, युवा नेत्यांचा सन्मान असेल, पत्रकार बांधवांचाही सन्मान सत्कार त्यामध्ये आहे। तर म्हणजे असे विविध कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने आयुष्यमान भीमराव भोगतरे युवा नेते हे करत असतात। बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजे अशा उपक्रमांचा गौरव करणं हे मला म्हणजे खूप त्यामध्ये आनंद वाटतो। कारण तरुणांनी म्हणजे लोकसेवेमध्ये सातत्यानं राहिलं पाहिजे, समाजाची सेवा केली पाहिजे वेगवेगळ्या माध्यमातून। मग अन्नदानाचं वाटप असेल किंवा पाणी वाटपाचं असेल किंवा गरजूंना धान्य वाटप असेल किंवा गरजूंना कपड्यांचं वाटप असेल किंवा रोग्यांना औषधी दान असेल, वेगवेगळे उपक्रम म्हणजे बाबासाहेबांच्या नावे, बुद्धाच्या नावे आपण करू शकतो। तर भीमराव मागील अनेक वर्षापासून सातत्यानं खंडित न होऊ देता कार्यक्रम हे अविरतपणाने त्यांचा हा उपक्रम चालू आहे। बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी मी विशेष सांगतोय की भीमराव म्हणजे त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, निर्व्यसनी आहे, कुठल्याही प्रकारचं मद्यपान तो करत नाही आहे। बाबासाहेबाची जयंती ही म्हणजे निर्व्यसनीपणामध्ये साजरी झाली पाहिजे। बाबासाहेबाच्या जयंतीच्या दिवशी समाजातल्या कुठल्याही बांधवांनी म्हणजे दारू पिऊ नये, व्यसन करून बाबासाहेबाच्या जयंतीत सहभागी होऊ नये, डीजेवर हिंदी पिक्चरचे गाणे वाजू नयेत, लावण्या वाजू नयेत, केवळ बुद्धाची, बाबासाहेबाची, रमाईची गाणे म्हणजे त्यामध्ये वाजली पाहिजेत। हर्ष उल्हासामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही साजरी झाली पाहिजे। 18 तास अभ्यास अध्ययन करून बाबासाहेबांची जयंती साजरी झाली पाहिजे। पोलीस प्रशासनाने सुद्धा 18 तास अभ्यास अध्ययनाचा कार्यक्रम पोलीस अधीक्षक अविनाश कुमार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षीपासून सुरू केला। ॲडिशनल एसपी गुरव साहेब आहेत, जिल्हा अधिकारी राहुल कर्डिले साहेब आहेत। म्हणजे अतिशय स्तुत्य उपक्रम शासनाच्या वतीनं, प्रशासनाच्या वतीने राबवल्या जातात। तर समाजात म्हणजे असे भीमरावजी सारखे अनेक युवक पुढाकार घेऊन लोक उपयोगी उपक्रम राबवत आहेत। त्याबद्दल त्यांचं मंगल व्हावं, त्यांचं कल्याण व्हावं, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला दिलेलं आहे समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय यावर आधारित जी समाज व्यवस्था निर्माण केलेला आहे आणि आपण लोकांची सेवा केली पाहिजे। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भीम जयंती, आमचे सर्व समाज बांधव छोट्या मोठ्या लहान लेकरापासून घराच्या बाहेर निघतात, यातून आपल्याला काहीतरी समाजाची सेवा करता यावी या हेतून मागील 6 वर्षापासून मी सातत्यानं भंतेजीच्या मार्गदर्शनाखाली, इतर चळवळीतील कार्यकर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे। आणि या वर्षी काहीतरी लोकांचं आपण चळवळीतील लोकांना लोक दुजाभाव करतात, एकदम वाटते की त्यांना हे लोक फेकून दिलेले अशा पद्धतीने वागले जातात। पण आमच्या माता भगिनीची सेवा व्हावी आणि लोकांना आंबेडकरी चळवळीतील लोक हे नुसते रस्त्यावर उतरणारे नाही, काहीतरी सेवाभाव करणारे आहेत हे पण माहीत असावं। या निमित्ताने यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण पत्रकार बांधवांचा सन्मान असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जे सही असलेले बॅचेस आहेत, 3000 बॅचेस आहेत भंतेची, आणि त्यानंतर अन्नदान आहे, त्यानंतर जे नवीन शासकीय नोकरीमध्ये कर्मचारी म्हणून लागले, अधिकारी म्हणून लागले, त्या बांधवांचा पण सन्मान आहे। आणि रात्री 7-8च्या नंतर अन्नदानाचा प्रोग्राम आहे। आणि दुसरा म्हणजे चळवळीतील कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणावर जो येईल त्यांचा सन्मान आहे। कोणत्याही प्रकारचे छोटे मोठे योगदान चळवळीमध्ये तरुण देत असतो, याचं भान आम्ही जाणलं आणि कार्यकर्त्यांचा सन्मान करावा हा आमचा हेतू, उदात्त हेतून आम्ही मनमोकळेपणाने त्यांचा सन्मान केला पाहिजे या हेतून आम्ही हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। धन्यवाद।